त्या प्रेक्षकांसाठी बातमी पुन्हा एकदा सविस्तर सांगण्यासाठी विक्रांत, ही घटना त्र्यंबकेश्वर परिसरात घडलेली आहे। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जे स्वामी समर्थ मंदिर आहे तिथल्या परिसरातले नगरपालिकेचे जे वसुलीचे लोक नेमलेले असतात कंत्राटदारातर्फे प्रवेश कर जे गोळा करत असतात त्यांच्याकडनी घटना घडलेली आहे। आणि या बाबतीत आम्हाला जाब विचारायचा आहे पुढारी न्यूजला, तो या लोकांना, या लोकांच्या कंत्राटदाराला, आणि हे कंत्राट जर का कुठल्या राजकीय संबंधातून मिळालं असेल तर त्यांना, आणि संबंधित जी काय नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका असेल, जी कुठली अथॉरिटी असेल, अधिकारण असेल, त्यांना सुद्धा विचारायचं आहे की अशा मारहाणीचा अधिकार कोणी दिला। मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आपल्या सोबत आहेत। संदीपजी, विषय सगळा आपल्या समोर आहे, आपली प्रतिक्रिया। नुकताच असाच एक प्रसंग मुंबईमध्ये घडला होता। मुंबईमध्ये गणेशोत्सवामध्ये पार्किंगवरून असाच वाद उद्भवला। त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या इन्स्पेक्टरने एका पत्रकाराच्या कानशिलात लगावली होती आणि आम्ही एक आठवड्यापूर्वीच मुंबईचे पोलीस कमिशनर देवेंद्र भारती यांना या संदर्भात भेट घेतली होती। तर त्यांनी स्वतःहून माफी तर मागितलीच होती, पण ते हेही म्हणाले की अशा प्रकारे एखाद्या पत्रकारावर किंवा कोणावरही हात उगारणं हे चुकीचंच आहे, मग तो पोलीस असला तरीही। आणि इथे तर हे गावगुंड आहेत। मला असं वाटतं की हा जो काही प्रकार आहे दिवसागणिक वाढत चाललाय आणि जोपर्यंत ह्या अशा प्रकारच्या कृती करणाऱ्यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत यावर कायमस्वरूपी उत्तर मिळणार नाही। आणि मला असं वाटतं पत्रकार संरक्षण कायदा जो आहे, जो अजूनही अपुरा आहे, ज्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाहीये, त्याचं जर नोटिफिकेशन निघालं तर अशा प्रकारच्या क्रिमिनल वृत्तीला मोठा एक जरब बसू शकते। संदीपजी, या सगळ्या बाबतीत आपण मगाशी SM देशमुख, सगळे राजकारणी, महत्त्वाचे प्रतिनिधी, या सगळ्यांच्या बाबतीत बोलतो आहोत। पत्रकारांशी पण बोललो की ज्यांना मारहाण धक्काबुक्की झाली आहेत, आपले झी24 तासचे सहकारी असतील, आपले TV9चे असतील किंवा आपले साम टीव्हीचे असतील, या सगळ्यांसोबत आपण आहोत आणि तुम्ही सुद्धा सगळ्या संघटना एकत्र असाल। हा मुद्दा संदीपजी आपल्याला पत्रकारांसाठी नाही, सामान्यांना सुद्धा अशी मारहाण होत असते। जर का पत्रकारांची ही अवस्था असेल तर सामान्यांना तर ते आज बाकीचे सगळे फोनो देत आहेत, नेते बोलत आहेत, कारण पत्रकार आहे, सामान्यांसाठी उभा फक्त पत्रकारच राहणार आहे, म्हणून ही बातमी लावून धरायची। तुमची साथ सोबत असेल अशी अपेक्षा। धन्यवाद संदीपजी पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल।